नेटुरकर सर आता सुरुवात केली. अ, काही थोडंसं चिंतन आपल्या पुढे ठेवण्याचा प्रयत्न करतो. तसं जर पाहिलं तर मी काही साहित्यिक नाही. फक्त एकच आहे की हाडाचा वारकरी आहे आणि दुसरी गोष्ट अशी की हाडाचा चित्रकार आहे. चित्रकाराला एकच गोष्ट माहीत असते, रेषा आणि रंग हे त्याचं विश्व असते. आणि त्या विश्वामध्ये मी शाळेमध्येही गेलो नाही तेव्हापासून रेषा आणि रंग हे याच्याबरोबर खेळतो. पण हे खेळत असताना संत काही दृष्टी देतात. तशी दृष्टी माझ्याही जीवनामध्ये हरिभक्तीपरायण पांडुरंग महाराज घुले यांनी थोडीशी दिली. हरिभक्तीपरायण संदीपान महाराज हसेगावकर यांनी दिली. आणि याच्यामध्ये काही भूमिका मला समजली, माझ्या जे दृष्टीला आली ती आपल्या पुढे ठेवण्याचा मी प्रयत्न करतो. संतांनी आयुष्यभर तुम्हाला सांगतो संवाद केला. आणि हे संवाद करत असताना कधी त्यांनी जनाशी संवाद केलेला जरी दिसत जरी असला तर कधी कधी तुम्हाला सांगतो जनाशी नाही मनाशी संवाद केला. कधी देवाशी संवाद केला, कधी संतांशी संवाद केला, कधी बुद्धीच्या बरोबर संवाद केला, राजाच्या बरोबरही संवाद केला, स्वतःच्या कुटुंबियाबरोबर संवाद केला, पत्नीच्या बरोबर संवाद केला, अनेकांच्या बरोबर संवाद केला. अहो संस्कृती ही जी आहे आज आपल्याला पाहायला भेटते ती ही संस्कृती या संत संवादामुळे महाराज ही टिकून राहिली. आज जे काही पाहायला भेटते ती जर या जगती तलावर जर संत जर झाले नसते तर संस्कृती टिकली नसती. आज लोकांना प्रकृती कळना, विकृती कळना आणि संस्कृती कळना. प्रकृती कशाला म्हणावं एवढं तर माणसाला कळालं पाहिजे ना. अहो 3.5 हाताचा देह, हे पंचमहाभूताचं शरीर, याच्याविषयीचा विचार प्रत्येक माणसाला माहीत नाही. ते संतांनी महाराज हे जे असतात याचं महत्त्व सांगितलं. ही प्रकृती, पण हे प्रकृती थोड्या शब्दामध्ये सांगतो त्यांच्या भाषेमध्ये की या शरीराला जे आवश्यक लागते तेच खाणं हे प्रकृती आहे. आणि याला जे जमत नाही त्याचा अंगीकार करणं ही विकृती आहे. एखादा माणूस जर जेवू लागला तर त्यावेळेला दुसरा जर आला तर त्याला जेवा म्हणणं ही संस्कृती आहे. अशी प्रकृती ही संतांनी महाराज सांगितली, विकृती ही सांगितली समाजातली. समाजामधल्या विकृतीवर संतांनी बोट ठेवलं निर्भीडपणे. अहो वारकरी जरी असले तरी वारकऱ्याला वारकरी पण माहीत नाही. काय सांगावं, आज कितीतरी असे वारकरी पाहायला भेटतात कपाळाला गंध दिसते, पण वारकऱ्याला महाराज वारकऱ्याच्या बरोबरही त्यांनी संवाद केला. गाथ्यामध्ये जर पाहायचं जर म्हणलं तर वारकरी साधन विचार सांगून संतांनी वारकऱ्याच्या बरोबर संवाद केला. का संवाद करण्याचं कारण काय, वारकऱ्याला वारकरी पणच माहीत नाही म्हणून त्यांच्याशी संवाद करावा लागला. आम्ही सर्वसाधारण खेड्यामधले वारकरी आहेत, खेड्यातले वारकरी पाहतो. वारकरी सकाळी स्नान करतो आणि स्नान झाल्याच्या नंतर त्याला एवढं माहीत असते की स्नान झाल्याच्या नंतर काहीतरी गंध लावावा कपाळाला, तुळशीला पाणी घालावं आणि नंतरच महाराज पोटात काहीतरी टाकावं एवढं त्याचं माहीत असतं. पण गंध लावत असताना त्याला काही माहीत नाही, फक्त गंध लावावा एवढंच माहीत असते. पण गंध कसा लावावा हे त्याला कुठं माहिती आहे. गंध लावावा हे माहीत आहे पण गंध कसा लावावा हे त्याला माहिती नाही. लावतात गंध. लावत असताना अहो माझा वारकरी जो आहे तो गंध व्यवस्थित रीतीनं लावला पाहिजे म्हणून त्याच्याबरोबर संवाद केला. गंध किती किती ठिकाणी लावा. काही माणसं तुम्हाला सांगतो कपाळाला गंध लावताना, काल रात्रीच हांडे महाराजांनी कीर्तनामध्ये फार सुंदर सांगितलं की गंध फक्त महाराज पांडुरंग एकच लावतो अष्टगंध, आणि त्याच्यावरती बुका फक्त एकादशीच्या दिवशी लावल्या जाते.
मग आता आमचे तर लोक महाराज तुम्हाला सांगतो 2-2 गंध लावून हिंडतात. वरी महाराज अष्टगंध एक गोपीचंदन गोपीचंदनावर अष्टगंधन, त्याच्यानंतर वरी महाराज बुक्कान, आणि मुद्रा तरी कुठं लावाय हे तरी कळायला पाहिजे की नाही. माणसं कुठे लावून सगळं महाराज अंग भरून घेतात, कुठं कुठं लावा हे कळना. अहो विभूती लावणे ह्याच्या संबंधाने महाराज काही शास्त्र चिंतन आलंय, आणि गंध लावावं याच्याबरोबरही काही शास्त्र चिंतन आलंय. मग गंध हे 12 ठिकाणीच लावला पाहिजे, पण काही लोकांना महाराज ते किती ठिकाणी लावा हे कळणार, सगळं अंग वरबडून घेतात काही काही लोक. मग ह्याच्याकरिता वारकऱ्याशी सुद्धा महाराज काही सुसंवाद सांगितला. वारकऱ्याच्या बद्दल सुसंवाद साधत असताना संतांनी महाराज नुसत्या त्याच्या बाह्यंगाच्या संबंधाने संवाद नाही, वारकऱ्यानं अंतरंगानं कसा असावं आणि बाह्यरंगानं कसा असावं या दोन्हीच्या विषयी संवाद साधला. द्वंद्वाचा विचार मनुष्याच्या स्वभावात आहे, त्याच्या संबंधाने महाराज संवाद आहे. दैवी संपत्तीच्या संबंधानं संवाद आहे. समाजामध्ये दुर्व्यसन आहेत सगळीकडे. अहो व्यसन भरलंय सगळीकडे, जिकडे तिकडे. आज वारकरी जर जर गेला तर सगळीकडे खूप लोक आमच्या आळंदीच्या याच्याबरोबर चोळताना दिसतात तुम्हाला. आता ते गुटख्याची पुडी बंद जरी केली तरी दोन्हीचं मिश्रण करू लागलेत लोक. अहो हे दुर्व्यसन आहे, हे विषारी सापाचा विळखा आहे. आमचे गुरुवर्य हरिभक्तीपरायण बंडातात्या महाराज कराडकर यांनी महाराज ते जे व्यसनाच्या संबंधानं जो विचार जो संतांचा आलाय, तो विचार महाराज कृतीमध्ये आणण्याचं काम आज समाजामध्ये चालू केले. अहो संतांनी दिलेला महाराज हा विचार आहे, वर्णाश्रमाचा विचार आहे. आज 700 वर्षापूर्वी जी परंपरा जी चालत आलेली ही वर्णाश्रमाची, वर्णाश्रम मनुष्याच्या ठिकाणी असलाच पाहिजे हे संतांना मान्य आहे. वर्णाश्रम धर्म त्यांनी असा पूर्णपणे खोडून नाही काढला. वर्णाश्रम हा वेदाच्या अगोदरपासून आलाय, आणि वर्णाश्रमाला महाराज त्यांनी जास्त तरी खोडून काढलं नाही. पण त्या वर्णाश्रमाचा महाराज समन्वय कसा साधला पाहिजे हे जीवनामध्ये हे संतांनी महाराज सांगितलंय. मानवतेचा विचार इकडं महाराज गप्पा चालू असतात, पण संतांचं जे जे विचार जे आहेत, संतांचा जो संवाद आहे, तो मानवतेचा जो संवाद जे आहे ते असा नुसतं बोलण्याचा संवाद नाही, तर संतांनी प्रत्यक्ष रूपी आचरण करून समाजापर्यंत महाराज हा विचार कसा जाईल हे संतांनी काम केले. काही लोक तुम्हाला सांगतो नुसतं फक्त विचार सांगतात, पण त्याच्याबरोबर आचाराची जोड नाही. संत जीवन हे विचार, आचार, संस्कृती, धर्म, नीतिमूल्य यांची शिकवण देणार आहे, आणि ते शिकवण नित्याचरण जीवनामध्ये अनुसरून हे नित्याचरण कसं करावं हे संतांच्याकडून शिकलं पाहिजे. जीवनामध्ये हे कशासाठी यांनी महाराज संवाद साधला संतांनी असा प्रश्न निर्माण होतो. समाजामध्ये सदाचार, सन्नीती, सद्वासना वाढीस लागली पाहिजे. दान, परोपकार, प्रत्येकामध्ये विनम्रता यावी, विवेक जागृत व्हावा. विवेकाची ती मूर्तीच आहे. संत म्हणजे प्रत्यक्ष विवेकाची मूर्ती आहे. ज्या ठिकाणी विवेक असतो ते म्हणजे संतच असतात. विवेक संतांना सोडून राहतच नाही. आणि ज्या ठिकाणी विवेक नसतो, फक्त वेश असतो, तो संत कसा होऊ शकेल. ज्ञानोबांनी स्पष्ट सांगितलं, चंद्र तेथे चंद्रिका, शंभू तेथे अंबिका, आणि संत तेथे विवेक आसनेच कीजे. तिथं विवेक असतोच. विवेक हे अधिष्ठान असल्यामुळं महाराज हे विवेकी दुसऱ्याला विवेकी बनवल्याशिवाय राहत नाही. बाकी इतर कोणी महाराज जो मनुष्य विवेकी बनवतो त्याच्या जीवनामध्ये अज्ञान राहणं शक्य नाही.
तो ज्ञानबोधावर आरूढ होतो. मग असे ज्ञानबोधावर आरूढ असलेले विवेकी संत समाजाला महाराज आपणासारिखे करीती तात्काळ नाही काळ वेळ तया लागी. त्यांच्या सहवासामध्ये जो मनुष्य येतो तो मनुष्य सुद्धा महाराज विवेकी बनतो. गावबासारखा नाथरायांच्या इथं आला, त्याला काही कळत नव्हतं, पण नाथरायाच्या संगतीमध्ये आल्याच्या नंतर उर्वरित कार्य ज्या वेळेला कोण पूर्ण करील असं प्रत्येकाला वाटायला लागलं. तर माझं नाव घेतील नाथरावी, मला करायला लावतील हे रामायण पूर्ण, मला करायला लावतील हे रामायण पूर्ण, असं प्रत्येकाला वाटू लागलं. तर त्यावेळेला एकानं विचारलं, म्हणले महाराज हे तुमचं अधुरं राहिलेलं भावार्थ रामायण कोण पूर्ण करणार? त्यावेळेला नाथ महाराजांनी सांगितलं, हे माझं रामायण माझा गावबा पूर्ण करील. वास्तविक पाहता गबाळ ग्रंथी कुठेतरी पडून राहणारा गावबा, पण त्याच्या जीवनामध्ये नाथरायाच्या संगतीमध्ये परिवर्तन झालं. एवढा विवेकी बनला की नाथरायाची ओवी कोणती आहे, गावबाची ओवी कोणती आहे ते आज कैक लोकांना कळत नाही. संशोधनाचा विषय आहे. प्रत्येकाची जी मन बुद्धी निर्मल करण्याचं काम संत महाराज हे संवाद साधून करतात. निष्काम कर्म गीतेमध्ये सांगितलंय, पण त्या गीताबोधित निष्काम कर्माचा संस्कार प्रत्येक मनुष्याच्या जीवनामध्ये घडण्यासाठी संतांचा महाराज हे संवाद तत्व अत्यंत महत्वाचे.